न्यूज 18 लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतल्या क्रूज पार्टी प्रकरणाला धार्मिक वळण मिळण्याची शक्यता आहे, कारण नवाब मलिकांच्या आरोपांवरती भाजपचे नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे। केवळ आर्यनचं आडनाव खान असल्यामुळे त्याला पीडित ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय, तर मग सुशांतच्या वेळेस असा आरडाओरडा का केला गेला नाही असा सवाल नितेश राणेंनी विचारलाय। आर्यन हा खान असल्यामुळे तो पीडित आणि सुशांत हिंदू असल्यानं तो ड्रग्ज घेणारा ठरतो का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। नितेश राणे यांनी मलिकांवरती टीका केली आहे। आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतायत, नवाब मलिक इतका आरडाओरडा का करतायत, कारण तो खान आहे आणि सुशांत सिंग राजपूत नाही का? केवळ त्याचं आडनाव खान आहे म्हणून तो पीडित होतो का, म्हणजेच आर्यन, आणि सुशांत हिंदू म्हणून तो ड्रग ॲडिक्ट होतो का असे सवाल विचारलेत आपल्या ट्विटरवरून नितेश राणे यांनी। त्यामुळे नवाब मलिक इतका आरडाओरडा का करतायत, कारण तो खान आहे म्हणून तो पीडित आणि सुशांत सिंह हिंदू असल्यानं तो ड्रग्ज घेणारा ठरतो का असा सवाल आपल्या ट्विटमधून नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे मुंबईतल्या या क्रूज पार्टी प्रकरणाला थोडंसं धार्मिक वळण मिळत असल्याचं दिसतंय, कारण नवाब मलिक यांच्या आरोपांवरती भाजपचे नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे। त्यांचं म्हणणं आहे की केवळ आर्यनचं आडनाव खान आहे म्हणून त्याला पीडित असं म्हटलं जातं, मग सुशांतच्या वेळेस असा आरडाओरडा का केला गेला नाही असा सवाल नितेश राणेंनी नवाब मलिकांना विचारलाय। आर्यन हा खान असल्यामुळे तो पीडित आणि सुशांत सिंह राजपूत हिंदू असल्यामुळे तो ड्रग्ज घेणारा ठरतो का असा सवाल नितेश राणेंनी ट्विटरवरून उपस्थित केलाय। त्यामुळे मुंबईतल्या या क्रूज पार्टी प्रकरणाला धार्मिक वळण मिळण्याची शक्यता आहे। नितेश राणे यांनी मलिकांविरोधात हे ट्विट केलंय, कारण गेल्या काही दिवसापासून एनसीबी वरती जे काही नवाब मलिकांनी आरोप केलेले आहेत त्यावरून आत्ता नवाब मलिक इतका आरडाओरडा का करतायत असा प्रश्न नितेश राणे यांनी ट्विटरवरून विचारलाय। तर नितेश राणे यांनी केलेल्या ट्विट संदर्भात रोहित पवार काय म्हणाले ऐकूयात। तुम्ही राष्ट्रवादीने तर नवाब मलिक साहेब त्या ठिकाणी जो मुद्दा मांडत आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे, कुठलाही व्यक्ती असला तर त्याचा भेदभाव करू नये। जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही आत घेतला असेल, कारवाई चालू असेल, तर ज्यांना सोडले ते कोण सोडले, का सोडले याची सुद्धा शहानिशा त्या ठिकाणी केली पाहिजे। का जेव्हा एखाद्या बोटीवर 100-200पेक्षा जास्त मुलं मुली त्या ठिकाणी असतात आणि ठराविकच लोकांना पकडलं जातं आणि त्याच्यातसुद्धा ठराविक लोकांनाच तिथं जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मग बाकीच्यांना का सोडलं? कारण का आपल्याला संदेश काय द्यायचा आहे की जर अशा प्रकारे कोणाच्या हातामध्ये, आता आपण कोर्टामध्ये सुद्धा बघितलं तर त्याच्या हातामध्ये नव्हतं, त्याच्याकडे नव्हतं, तो बोटीवर पण चढला नाही। बघा, मी त्याचा काही अभ्यास केलेला नाही, कारण मी त्याला ओळखत नाही ना कुठल्या ॲक्टरला त्या ठिकाणी ओळखतो। माझं एवढंच म्हणणं आहे, जर कारवाई होत असेल तर सगळ्यांना समान न्याय त्या ठिकाणी असावा। नवाब मलिक यांच्यावरती ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणे यांनी केलेली टीका आणि या सगळ्या प्रकरणात जे काही क्रूज पार्टी प्रकरण आहे त्याला एक थोडंसं धार्मिक वळण तर नाही ना लागत अशी शक्यता वाटते, कारण नवाब मलिक यांनी एनसीबीवरती किंवा एनसीबीच्या तपासावरती जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली होती त्यावरती नितेश राणेंनी टीका केली आणि आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतायत की इतका आरडाओरडा नवाब मलिक का करतायत, त्यामुळे असा आरडाओरडा सुशांतच्या वेळेस का केला गेला नाही? आर्यन खानचं केवळ आडनाव खान असल्यामुळे तो पीडित आणि सुशांत सिंह राजपूत हा हिंदू असल्यामुळे तो ड्रग्ज घेणारा ठरतो का असा एक मुद्दा उपस्थित करून या सगळ्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय। राजकीय नेत्यांकडून या संदर्भात अधिक बोलूयात। राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत। स्वागत तुमचं महेशजी न्यूज 18 लोकमत मध्ये। आता नवाब मलिक यांचे जे काही आरोप आहेत त्याच्यावरती नितेश राणेंनी जी टीका केली आहे, केवळ आडनाव खान आहे म्हणून तो पीडित आणि सुशांत हिंदू असल्यामुळे तो ड्रग्ज घेणारा, अशा पद्धतीचं ट्विट नितेश राणेंचं काय म्हणाल? नवाब मलिकांच्या
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सगळ्या तपासाबाबत आक्षेप म्हणजे त्या भानुशाली आणि गोसावीच्या उपस्थितीवर आक्षेप घेतल्यानंतर असं काहीतरी धार्मिक या जातीवाचक असं काहीतरी येईल अशी अपेक्षा आम्हाला होती, परंतु राणे कुटुंबापैकी कुणाकडनं येईल असं मला वाटलं नव्हतं. भारतीय जनता पार्टीकडनं ह्याला धार्मिक रंग दिला जाईल असं नक्कीच अपेक्षा होती, परंतु मला वाटलं कोण छोटा मोठा कोणाचा सोशल मीडियावर असं कोणतं देईल, राणे कुटुंबातलं कोण देईल असं मला वाटलं नव्हतं. दुर्दैव आहे, असं व्हायला नाही पाहिजे. आता नार्कोटिक्स कंट्रोलच्या कारवाईवर आक्षेप म्हणजे परत एकदा सांगतो, त्यांच्या कारवाईवर कुणाचा आक्षेप नाहीये. आक्षेप कशावर आहे? भानुशाली नावाचा ग्रस्त जो भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, ज्याची पोच थेट पंतप्रधान आणि देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत, तो तिकडे कसा काय पोचला? गोसावी नावाचा ग्रस्त ज्याच्यावर पुण्यामध्ये FIR दाखल आहे, जो NCBचा पदाधिकारी नाही, स्वतःचे फोटो त्या खानच्या मुलाबरोबर त्यांनी काढले आणि सोशल मीडियावर ट्विट केले, त्याच्यावर NCBला खुलासा द्यावा लागला की हा आमचा अधिकारी नाही. त्या उपस्थितीवर आक्षेप आहे. ज्या पद्धतीने त्यांना पकडून घेऊन गेले, पंच करू शकत, समजा NCBने म्हटलं की ते पंच आहे, तर पंच असं करू शकतात का? तेवढ्याच गोष्टीवर आक्षेप आहे. तो ड्रग्ज कोण घेत असेल तर त्याच्यावर 100% NCBने कारवाई केलीच पाहिजे. हे पुरोगामी महाराष्ट्र आहे. तरुणांच्या आयुष्याची माती होता कामा नये ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडी सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. बरं, कुठेही कोणाला म्हणजे हे नाही करता, परंतु अशा पद्धतीने धार्मिक रंग त्याला देणं अपेक्षित नव्हतं. मला थोडंसं दुःख झालं हे ऐकून की अशा पद्धतीचं ट्विट त्यांच्याकडून आला. जी. आणि नवाब मलिक यांनी असा आरडाओरडा सुशांत सिंग राजपूतच्या वेळी का केला नाही असा देखील प्रश्न त्यांनी विचारलाय. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं प्रकरण मुंबई पोलीस तपास व्यवस्थित करत होते. त्याच्यावर तुम्हाला राजकारण करायचं होतं, कुठल्या तरी राज्याच्या एका तरुण मंत्र्याला टार्गेट करायचं होतं, म्हणून भारतीय जनता पार्टीने त्याच्यावर खेळी रचली. त्याला एक वेगळ्या पद्धतीचा रंग देण्याचा प्रयत्न केला, त्याला आत्महत्या नव्हे तर हत्या झाली असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. फॉरेन्सिक रिपोर्ट आला, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा रिपोर्ट आला, त्यांनी सांगितलं आत्महत्या. प्रकरण CBI कडे गेलं, प्रकरण बिहार पोलीसच्या DG कडे गेलं. अजून आम्ही वाट बघत आहोत. आता जवळपास 1.5 वर्ष झाले, तुम्ही निकाल तर द्या, कारण त्याच्यामध्ये ही आत्महत्या होती अनेक वेळा सिद्ध झालेले. फक्त राजकीय स्वार्थापोटी त्याला एक वेगळं वळण देणं, एका तरुण मंत्र्याला बदनाम करून त्याला त्याच्यामध्ये अडकवण्याचा गोवण्याचा प्रयत्न करणं हा एकमेव डाव भारतीय जनता पार्टीचा होता. सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांना ते भेटले सुद्धा नाही किंवा त्यांची काय प्रतिक्रिया नंतर भाजपच्या नेत्यांच्या संदर्भात आली किंवा एमच्या संदर्भात आली किंवा CBIच्या तपासामध्ये काय झाले हे सुशांत सिंगच्या वडिलांना पण अजून कळू शकले नाही. ही अवस्था आहे. त्याच्यामुळे हे राजकारण करणं बंद करा. ठीक आहे, तुम्ही म्हणजे मला 1.5 वर्ष पावणे 2 वर्ष होत आले महाविकास आघाडी सरकारला, सातत्याने कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर सरकारला टार्गेट करणं. आता काल एक नवीन मुद्दा काढला, 1,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला बदल्यांमध्ये, ह्याच्यामध्ये टेंडरमध्ये. अरे टेंडर दिले कुठे? 2 वर्षापासून सरकारकडे पैसे नाहीत. आरोग्य विभाग सोडला की बाकी कुठल्याच खात्यात पैसे देखील ही अवस्था आहे महाराष्ट्राची. काल नागपूरमध्ये एक बडे नेते बोलले की 1,000 कोटीचा बदल्यांमध्ये घोटाळा झाला. कसला काय, म्हणजे काय आरोप करायचे? बरं, म्हणजे महेशजी तुमचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीवरती टीका करण्याची काहीतरी कुठून तरी संधी शोधायची आणि त्यातूनच असे आरोप केले जात आहेत असं तुमचं म्हणणं आहे, जे आता नितेश राणेंकडून नवाब मलिकांवरती केले गेलेत की असा आरडाओरडा सुशांत सिंग राजपूतच्या वेळी का केला गेला नाही, कारण तो हिंदू होता म्हणून का, आणि आता आर्यनचं आडनाव खान आहे म्हणून तो पीडित, अशा प्रकारचे प्रश्न नितेश राणेंनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केलेत. आता आर्यन खानला ड्रग्ज पुरवल्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याचं नाव आहे शिवराज रामदास. ड्रग तस्कराचं हे नाव आहे ज्याला अटक झाली आहे. सांताक्रूजमधून NCBनं रामदासला अटक केली आणि आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. ड्रग पार्टीतली ही 19वी अटक आहे. काहींना चौकशी करून काहींच्या विरोधात पुरावे नाहीत म्हणून त्यांना सोडूनही देण्यात आलं. ज्यांच्या विरोधात पुरावे सापडले तर त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे, कोठडी सुनावण्यात आली. आता शिवराज रामदास या ड्रग तस्कराला अटक करण्यात आली आहे आणि या क्रूज पार्टी प्रकरणातली ही 19वी अटक आहे.
या तपासामध्ये जे जे निष्पन्न होत आहे, ज्यांची नावं समोर येत आहेत त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जात आहे। जर त्यांच्या विरोधात काही ठोस पुरावे सापडले तर त्यांच्यावरती पुढे कारवाई होते। जर कोणतेही पुरावे सापडले नाहीत तर त्यांना चौकशी करून सोडून दिलं जातं। मात्र शिवराज रामदास या ड्रग तस्कराला आता अटक करण्यात आली आहे। त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। या प्रकरणातली ही 19वी अटक आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे फोनलाईनवरती आपल्यासोबत आहेत। अजित, या प्रकरणी अनेक जणांना अटक झाली, चौकशी झाली, ज्यांच्या विरोधात पुरावे सापडले त्यांना शिक्षा किंवा कारवाई झाली त्यांच्यावरती, आणि ज्यांच्या विरोधात पुरावे सापडले नाहीत त्यांना सोडूनही देण्यात आलं। आता ही 19वी अटक आहे। रामदास जो आहे, शिवराज रामदास, त्याबद्दल काय आणखी माहिती मिळतेय? शिवराज रामदास ही व्यक्ती जी आहे ती सांताक्रूज मध्ये राहणारी व्यक्ती आहे। काल दिवसभर या व्यक्तीला चौकशी केली जात होती। त्याचबरोबर त्याच्या संबंधित 2 ठिकाणी सांताक्रूज आणि गोरेगाव या 2 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या। त्यामध्ये ठोस माहिती एनसीबीच्या हाती समोर आलेली आहे। तर याने आर्यन खानला नाही तर या सगळ्या आरोपींपैकी काही लोकांना अंमली पदार्थ पुरवले होते असा आरोप याच्यामध्ये होता। कारण का अनेक जणांच्या व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये त्याच पद्धतीनं फोन डिटेल्समध्ये या शिवराज रामदास याचं नाव समोर आलं होतं, याचे मेसेजेस समोर आले होते आणि त्या पार्श्वभूमीवरती एनसीबी जे आहे याचा शोध घेत होती। शेवटी काल त्यांना यश आलं आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला आता अटकेची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। त्याला थोड्याच वेळात न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। पण या संबंधित अजूनही सांताक्रूज आणि गोरेगाव या ठिकाणी एनसीबीचे धाडसत्र सुरू आहेत। जी अजित, आणि ही 19वी अटक आहे या सगळ्या प्रकरणामधली। काही बऱ्याच जणांना यामध्ये ताब्यात घेतलं गेलं चौकशीसाठी। जसजशी चौकशी पुढे जातीये, एकेकांची नावं समोर येतात, त्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेतलं जातं, चौकशीसाठी बोलावलं जातं। आणखी ही मालिका अशीच सुरू देखील राहू शकते? नक्कीच या पद्धतीने एनसीबी काम करते। एनसीबी एक पुरावा गोळा करण्याचं काम करते। प्रत्येक व्यक्ती जो आहे म्हणजे सुरुवातीचे 8 आरोपी आहेत, 8 आरोपींच्या संपर्कात असलेले ज्यांचा सहभाग या अंमली पदार्थ प्रकरणामध्ये आहे, मग त्याने अंमली पदार्थांची मागणी केली असेल किंवा अंमली पदार्थ विकले असतील किंवा अंमली पदार्थांबाबत चर्चा केली असेल, तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत। एनसीबी कायद्यानुसार ज्या ज्या लोकांची गरज आहे त्या लोकांना ताब्यात घेते, त्यांची चौकशी करते, अटक करते आणि ज्यांच्या विरोधात पुरावे सापडत नाहीत त्यांना सोडून देते। हे कालच एनसीबीने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये सुरुवातीला 8 अटक होते, आता 19 झालेले आहेत। म्हणजे आठवड्याभरामध्ये याच्यामध्ये जवळपास 11 जणांची वाढ झालेली आहे। भविष्यात ही आकडा अजूनही वाढू शकतो। जर आपण सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पाहिलं तर रोज नवनवीन लोकांची चौकशी होत होती, रोज नवनवीन लोकांना ताब्यात घेतलं जात होतं, रोज एकाची अटक होती। हे सगळं प्रकरण जे आहे एकंदर चौकशीचा भाग आहे आणि एनसीबीला तपासामध्ये जर आढळलं त्याच्यावर पुरावे तर एनसीबी पुढे कारवाई। बरोबर अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। अपडेट हेच आहेत की या प्रकरणामध्ये 19व्या व्यक्तीला सध्या अटक करण्यात आलेली आहे। आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। शिवराज रामदास असं त्याचं नाव आहे, तो ड्रग तस्कर असल्याची माहिती मिळाली आहे। इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा।